स्वामी समर्थ महाराज आदिशक्ती रूपानं कोटणीस महाराजांसमोर प्रकट झालेला किस्सा म्हणजे असा. एकदा सांगलीमध्ये असलेले कोटणीस महाराज जे तेव्हा इंग्रज सरकारच्या काळामध्ये वकिलीचं काम करत असत. वकिलीच्या कामानिमित्त बाहेरगावी जाणं व्हायचं. कोटणीस महाराज आद्य शिवाडी शक्ती उपासक होते. शिवशक्ती उपासक असल्या कारणानं अक्कलकोटमध्ये सांगली सोलापूर पर्यंत गेले असताना त्यांना एका भक्तानं सांगितलं की असे असे परमहंस स्वामी समर्थ महाराज म्हणून अक्कलकोटात आहेत, तर आपण त्यांचं दर्शन घ्यायला चला. ते म्हणाले, मी शक्ती उपासक आहे, मी देवीला मानतो, मी शिवाने शक्ती सोडून कोणाचं दर्शन घेणार नाही. महाराजांचा भक्त म्हणाला, आमचे स्वामी महाराज आपल्या समोर देवी रूपाने प्रकट झाले, चला. ऐकल्या सरशी कोटणीस महाराज जायला निघाले. महाराजांसमोर गेले. त्या सरशी महाराज समोर आदिशक्ती रूपाने प्रकट होऊन महाराजांना जगदंबा रूपात दर्शन मिळालं. कोटणीस महाराजांना मिळालेले हे दर्शन पाहता महाराज कोटणीस महाराज भारावून गेले. आजही सांगलीमध्ये कोटणीस महाराजांच्या